Hello students, in the last session we have seen the practice set 3.5 of the topic polynomial up to the question number 6. Now see the question number 8. Question number 8 solve yourself. मी फक्त तुम्हाला इथे सांगणार आहे क्वेश्चन कसा सॉल्व करायचा. या टाइपचा एक्झाम्पल तुम्हाला पेज नंबर 52 वर सॉल्व करून दिलेला आहे. What is the question number 8 here? If x minus 2 is a factor of x cube minus mx square plus 10x minus 20, then find the value of m. What we have given here, x minus 2 is the factor of the given polynomial. म्हणजे याच्यामध्ये px x minus 2 is the divisor. minus 2 च्या opposite value याच्यामध्ये put up करायची. minus 2 च्या opposite value कोणती येते? 2 येते. So p of 2 we get here 0. म्हणजे तुम्हाला इथे काय दिलेलं आहे? p of 2 is equal to 0 हे दिलेलं आहे. यामध्ये व्हॅल्यूज पुट अप करायचे, म्हणजे x च्या ऐवजी व्हॅल्यू 2 पुट अप करायचे. इक्वेशन ते सॉल्व करायचे, सॉरी पॉलिनॉमियल ते सॉल्व करायचं आहे आणि m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे पेज नंबर 52 वर. एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. यानंतर बघायचं आपण फॅक्टरायझेशन ऑफ द पॉलिनॉमियल. यापूर्वी आपण बघायचं आहे लेट अस रिकॉल की जे आपण 8th स्टँडर्डला बघितलेलं आहे. वी हॅव गिवन टू एक्झाम्पल्स हियर फॉर द फॅक्टरायझेशन. वन इज हियर 4x square minus 25. 4x square minus 25. For example, here we are given 4x square minus 20. 4 is the perfect square. 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 2 चा स्क्वेअर आहे. So in place of 4x square I can write there 2x bracket square minus 25 means 5 square. 25 also perfect square. 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 5 चा स्क्वेअर आहे. So I can write here 5 square. Now this polynomial in the form a square minus b square. The polynomial is in the form now a square minus b square. So a square minus b square चे फॅक्टर्स काय असतील? a plus b and a minus b. Now in this polynomial, what is a? A is here 2x. And what is b? B is here 5. So what are the factors here? A plus b and a minus b. So I can write here 2x plus 5 in the first bracket, in another bracket 2x minus 5 in the another bracket. So these are the factors of the given polynomial. Now see the next example, that is 3x square plus 7x plus 2. Now see next second example. 3x square plus 7x plus 2. Now this is the polynomial. याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. मग याचे फॅक्टर्स कसे पाडायचे आपण 8वीला बघितलेलाच आहे. बघा आता आपण रिवाइज करूया. याच्यामध्ये फॅक्टर्स कसे पाडायचे? 3x square is the quadratic term, कारण x चा इंडेक्स किती याच्यामध्ये 2 आहे. 7x is called as a linear term and 2 is called as a constant. आता यामध्ये मल्टिप्लिकेशन घ्यायचे, कोणाचे घ्यायचे? तर क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशिएंट that is 3 आणि कॉन्स्टंट that is +2. take with sign. Last number that is constant, take with sign. 3n plus 2. 3n plus 2 यांची मल्टिप्लिकेशन किती होते? +6 होते. So right here +6. Right here +6. आता या +6 चे असे फॅक्टर्स पाडायचे. अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांची मल्टिप्लिकेशन ही +6 आली पाहिजे आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन +7 आली पाहिजे. +7 that is what? कोएफिशिएंट ऑफ द लिनियर टर्म. आता 6चे असे फॅक्टर्स पडायचे की ज्यांची मल्टिप्लिकेशन मला किती आली पाहिजे? +6 आली पाहिजे आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मला किती आली पाहिजे? +7. तर याच्यामध्ये कोणते फॅक्टर्स असतील? 6 हा नंबर कोणत्या टेबलमध्ये असणार आहे? 6 1 जा 6 और 3 2 जा 6. बघा आता 6 and 1 यांची मी ॲडिशन केली तर मला ॲडिशन किती मिळते? 7 मिळते. तसंच 3 and 2 यांची जर का मी ॲडिशन केली तर मला यांची ॲडिशन किती मिळते? 5 मिळते. आणि
1 येते. म्हणजे हे फॅक्टर्स याचे नसणार आहे. म्हणजे फॅक्टर्स कुठले असणार आहे 6 and 1. का तर यांची ऍडिशन मला किती मिळते 7 मिळते. सो आता मला ऍडिशन किती हवी आहे +7. म्हणजे प्लस जे साइन आहे ते दोन्ही नंबरला येणार आहे. सो +6 and +1 we get addition +7. now what about the multiplication? आता आपण यांची मल्टिप्लिकेशन पण करून बघूया. ती पण किती यायला पाहिजे +6च यायला पाहिजे. so 6 into 1 we get 6 and plus into plus we get a plus. so what are the required factors? Required factors are +6 and +1. so in place of +7x put there or write there +6x and +1x means x. क्वाड्रेटिक टर्म आहे तशीच ठेवायचे 3x² प्लस 7x च्या ऐवजी +6x then +1x means what x. आपण 1x कधी असं लिहित नाही. so +x last constant number write as it is, that is what +2. now do your groups here. This is the first group, this is the second group here. 3x² and +6 यामधून काय कॉमन काढता येईल फर्स्ट अपॉन here is the x², here is the x, so common out here x. so मी इथं x कॉमन काढला. यानंतर इथं 3 आहे नंबर, इथं 6 नंबर आहे. 3 6 दोन्ही नंबर 3 च्या टेबल मध्ये 3 1 3 3 2 6. मी याच्यामध्ये जो नंबर लहान आहे तो आपण काय करायचा कॉमन काढायचा. मी यापैकी लहान नंबर कोणता आहे 3 आहे, मग 3 मी कॉमन काढला. म्हणजे या दोन्ही टर्म मधून मला काय कॉमन काढता येईल 3x कॉमन काढता येईल. मी कॉमन काढलं 3x. आता नाउ रिमेनिंग टर्म्स आर. आता यामध्ये ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं 3x² मधून मी जर का 3x कॉमन काढलं. आता 3x² मधून मी 3x कॉमन काढला. याचा अर्थ या 3x² ला मी या 3x ने डिवाइड करणार आहे. म्हणजे इथे बघा या 3 ला 3 कॅन्सल झाले, या 3 ला हे 3 कॅन्सल होतील, या x ला हा x कॅन्सल झाला. म्हणजे इथे राहिलं काय राइट चार प्लस साइन एज इट इज. यानंतर 6x मधून 3x कॉमन काढायचं आहे. म्हणजे इथं पण मी काय करणार आहे या 6x ला 3x न काय करणार आहे डिवाइड करणार आहे, भागणार आहे. म्हणजे इथं या x ला हा x कॅन्सल झाला. अगेन 3 1 जा 3, 3 2 जा 6. व्हाट इज द क्वेश्चन 2. सो राइट हियर 2x + 2 म्हणजे 3x² + 6x. यामधून जर का मी 3x कॉमन काढलं तर मला याच्यामध्ये काय मिळणार आहे ब्रॅकेट मध्ये x + 2. हाच ब्रॅकेट मी पुढे लिहिणार आहे. सो अगेन राइट हियर x + 2. इथं पण x + 2 आहे, इथं पण x + 2 आहे. फर्स्ट टर्म बघायची याच्यामध्ये सेकंड ग्रुप मध्ये x हियर ऑल्सो x. मग काहीच कॉमन काढता येत नाही, मग काय कॉमन काढायचं 1. सो 1 राइट हियर प्लस साइन as it is. बघा आता मल्टिप्लिकेशन +1 into x we get here +x again, +1 into +2 we get here again 2. so we get here now x + 2 दोन्ही पण आहे. मी याच्यामधून मी काय करणार x + 2 मी कॉमन काढणार आहे. so x + 2 मी कॉमन काढलं. remaining term right in second bracket. what are the remaining terms 3x and +1. so right here 3x and +1. now these are the factors of the given polynomial. आता यानंतर आपण काय बघणार आहोत प्रॅक्टिस सेट नेक्स्ट वन. which one what 3.6. now see the next practice set 3.6. see the first question here. find the factors of the polynomials given below. now see the first example from the practice set 3.6. set 3.6. see the first example. Example number 1 is here 2x² + x minus 1. 2x² + x minus 1. now 2x² is a quadratic term, plus x is the linear term and minus 1 is a constant. आता मल्टिप्लिकेशन कोणाचे घ्यायचे कोएफिशिएंट ऑफ द क्वाड्रेटिक टर्म. What is the coefficient of the quadratic term 2. constant number -1. now multiplication
मल्टिप्लिकेशन 2 इंटू -1. मल्टिप्लिकेशन किती येते -2 येते. आता यामध्ये -2 चे असे फॅक्टर्स काढायचे, अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांची मल्टिप्लिकेशन -2 आली पाहिजे आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कोएफिशियंट ऑफ द लिनियर टर्म प्लस x मीन्स व्हॉट, कोएफिशियंट इथे किती असणार आहे 1 असणार आहे. प्लस x म्हणजे काय असतो 1 इंटू x, म्हणजे इथे कोएफिशियंट किती असणार आहे 1 असणार आहे. म्हणजे इथे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती हवी आहे +1 असणार आहे. तर याचे फॅक्टर्स कुठले येतील 2 1 जा 2, याच्या व्यतिरिक्त याचे फॅक्टर्सच नाही आहेत. मला ॲडिशन किती हवी आहे +1 पाहिजे, म्हणून मी इथं काय करणार आहे प्लस जे साइन आहे ते बिगेस्ट नंबरला देणार आणि मायनस जे साइन आहे ते स्मॉलेस्ट नंबरला देणार आहे. बघा +2 -1, बघा याच्यामध्ये +2 -1 साइन्स आर डिफरंट. आपण सबट्रॅक्शन करणार 2 -1 वी गेट 1. आन्सरला जे साइन येतं ते कोणत्या नंबरचं येतं बिगेस्ट नंबरचं साइन आन्सरला, म्हणजे याची ॲडिशन मला किती सबट्रॅक्शन किती मिळते +1. नाउ 2 मल्टिप्लिकेशन 2 into 1 2 and plus into minus we get here minus. So what are the required factors? Required factors are +2 and -1. So यामध्ये पण काय करायचं, याच्यामध्ये 2x² write as it is quadratic term. In place of +1x put that +2x then -1x means what -x. बघा या पॉलिनॉमियल मध्ये काहीच मी चेंज केलेलं नाही, कारण +2x आणि -x यांची सबट्रॅक्शन किती मला मिळणार आहे अगेन +xच मिळणार आहे. मी दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये काही चेंज केलेलं नाही. राईट हिअर -1. यानंतर काय करायचं ग्रुपिंग करायचं, जसं मी आता सॉल्व केलं तसं. दिस इज द फर्स्ट ग्रुप, दिस इज द सेकंड ग्रुप. इज इक्वल टू इथे x² आहे, इथे x आहे, मी याच्यामध्ये x कॉमन काढणार आहे. इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, मी याच्यामध्ये 2 कॉमन काढणार आहे. म्हणजे टोटल मी याच्यामध्ये काय कॉमन काढला 2x. आता 2x² मध्ये मी 2x कॉमन काढणार, याचा अर्थ या 2x² ला या 2x ने मी काय करणार डिवाइड करणार आहे. 2x² डिवाइडेड बाय 2x वी गेट हियर x. राइट हियर प्लस साइन एज इट इज. देन या 2x मधून मी 2x कॉमन काढला, म्हणजेच काय करणार या 2x ला या 2x ने डिवाइड करणार, भागणार, किती राहणार 1. यामध्ये काय करायचं बघा, हा जो ब्रॅकेट आहे तो पुढे लिहायचा. राइट हियर x + 1, हाच ब्रॅकेट मी पुढे घेतला x + 1. नाउ कंपेअर द फर्स्ट टर्म आणि फर्स्ट टर्म. हियर इज द x, हियर आल्सो x. काहीच कॉमन काढता येत नाही, 1 कॉमन काढला, 1 कॉमन काढला. साइन कोणतं आहे मायनस, साइन कोणतं याच्यामध्ये ना मायनस. यापुढे बघा त्याच्यामध्ये x + 1, इथे x आहे, इथं पण x आहे, काहीच कॉमन काढता येत नाही, मी इथे 1 कॉमन काढला. साइन इथं कोणतं आहे मायनस आहे, इथं मायनस साइन दिलं. बघा आता मल्टिप्लिकेशन -1 into x we get -x. अगेन 1 into 1 we get 1 and minus into plus become what minus. आता यानंतर बघा x + 1 हे दोन्ही ब्रॅकेट आहे, मी x + 1 हा ब्रॅकेट मी कॉमन काढला. रिमेनिंग टर्म्स आर 2x and -1 put in this in the next bracket, that is 2x - 1. So these are the factors of the given polynomial. So this is our first example. After that, see here next example. The next example is here fourth one. See here 3y² - 2y - 1. Fourth one example 3y² - 2y and -1. Again आता यामध्ये पण मल्टिप्लिकेशन कोणाचे घ्यायचे 3 and -1. 3 into -1 we get here -3. -3 चे असे वेक्टर्स पडायचे ज्यांची मल्टिप्लिकेशन -3 आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती पाहिजे याच्यामध्ये -2. मग कुठले येणार आहे 3 into 1, याच्या व्यतिरिक्त
यांची आपण सबट्रॅक्शन करणार. 3 - 1 वी गेट here 2. बिगेस्ट नंबरचं साइन आन्सरला मग याचा आन्सर किती येणार आहे -2. नाउ व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन? 3 into 1 3 minus into plus become minus. So these are the correct factors. Therefore I can write here 3y square quadratic term as it is ठेवायचे. In place of -2y put there -3. So -3y plus 1y, that is what, plus y, and write here -1 as it is. Again do the groups here. First group, second group here. This is the first group, this is the second group. फर्स्ट ग्रुप मधून काय कॉमन काढता येईल बघा. इथं y स्क्वेअर आहे, इथं y आहे, म्हणजे मी y कॉमन काढला याच्यामध्ये. इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, म्हणजे 3 पण कॉमन काढता येईल. 3y आपण कॉमन काढायचं आहे फर्स्ट ग्रुपच्या प्रत्येक टर्म मधून. 3y स्क्वेअर मधून मी 3y कॉमन काढणार, म्हणजे इथं राहणार काय, इथं y कॉमन काढणार, म्हणजे मी या 3y स्क्वेअरला या 3y ने काय करणार आहे, भागणार आहे. मायनस साइन राईट ॲज इट इज मायनस आहे. अगेन 3y मधून हे 3y कॉमन काढले, म्हणजे इथं काय राहणार आहे 1. y - 1 हाच ब्रॅकेट मी पुढे लिहिणार आहे. सो राईट हियर y - 1. नाउ सी द फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म इथं y, इथं पण y आहे, म्हणजे काहीच कॉमन काढता येत नाही, म्हणजे मी इथं काय कॉमन काढणार आहे 1. and right here plus sign as it is. Now do the multiplication. Plus 1 into y we get here plus 1. Again plus 1 into minus 1 we get here minus 1 is equal to. आता यामध्ये y minus 1 हा ब्रॅकेट इथे पण आहे, पहिल्या टर्म मध्ये पण आहे, आणि y minus 1 हा ब्रॅकेट सेकंड टर्म मध्ये पण आहे. म्हणून मी इथे काय करणार आहे, y minus 1 हा ब्रॅकेट कॉमन काढणार आहे. सो राइट हियर y minus 1. Remaining terms are here 3y plus 1 right in second bracket. So write here 3y and plus 1. So these are the factors of the given polynomial. After that, see the next example. Now see the example number 5th. Example number 5th is here root 3x square plus 4x plus root 3. So root 3x square plus 4x plus root 3. आता मल्टिप्लिकेशन इथं कोणाची करायची, root 3 into root 3. What will be multiplication? root 3 into root 3. यांची मल्टिप्लिकेशन किती येते 3. आता 3 चे असे फॅक्टर्स काढायचे, अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांची मल्टिप्लिकेशन 3 असणार आहे आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती असली पाहिजे +4 असली पाहिजे. 3 चे फॅक्टर्स कुठले असणार आहेत, 3 * 1 = 3. याच्या व्यतिरिक्त याचे फॅक्टर्स नाहीये. तुला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन +4 पाहिजे आहे. सो टेक प्लस साइन फॉर बोथ द नंबर्स. टेक प्लस साइन फॉर द बोथ नंबर्स बिकॉज +3 + 1 we get +4. Now do the multiplication here. 3 into 1 we get a 3 and plus into plus become plus. So these are the required factors. So write quadratic term right as it is root 3x square. आता यामध्ये +3 + 1 यामध्ये कुठलाही सिक्वेन्स घेतला तर चालेल. जर का मी इथं +1 अगोदर घेतला आणि +3 घेतलं नंतर तरी सुद्धा चालणार आहे. यामध्ये असा कोणताही रूल नाहीये की अगोदर मोठा नंबर घ्यायचा त्याच्यानंतर लहान नंबर घ्यायचा, असा कोणताही रूल नाहीये. यापैकी आपण कुठलाही नंबर इथं अगोदर लिहू शकतो. सो राइट हियर +1 plus 1x means what here, x, then plus 3x plus root 3 right as it is. Now again do the groups here. This is the first group, this is the second group. First term of the first group is here root 3x square and here plus x. म्हणजे याच्यामध्ये इथे x स्क्वेअर आहे, इथे x आहे, यामधून काय कॉमन काढता येईल, x कॉमन काढता येईल. सो कॉमन आउट हियर x. इथं रूट 3 आहे, इथं कोणताच नंबर नाहीये, त्याच्यामुळे आपण कुठलाही नंबर इथे कॉमन काढू शकत नाही. म्हणजे पहिल्या ग्रुप मधून आपण फक्त एकच व्हेरिएबल कॉमन काढू शकतो, दॅट इज व्हॉट x. नाउ व्हॉट आर द रिमेनिंग टर्म्स. रूट 3x स्क्वेअर मधून मी x कॉमन काढला, म्हणजे इथं मी परत काय करणार आहे, रूट 3x स्क्वेअर ला x न डिवाइड करणार आहे, भागणार आहे. भागल्यानंतर या x ला हा x जाईल. रिमेनिंग टर्म्स रूट 3x प्लस साइन राइट ॲज इट इज. x मधून हा
x मी कॉमन काढला राहणार काय इथे 1. म्हणजे इथं काय केलं मी या x ला या x न काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे. हाच ब्रॅकेट पुढे लिहिणार आहे मी राईट हिअर √3x प्लस 1. बघा दिस इज द फर्स्ट टर्म अँड दिस इज द फर्स्ट टर्म. इथं 3x आहे तर √3x आहे. मग 3x येण्यासाठी या √3x ला किती मल्टिप्लाय करावं लागेल √3 ना. बघा √3 into √3 we get a 3 and variable as it is. So write here plus sign as it is. √3 into √3x we get 3x. Now √3 into plus 1 we get a √3 is equal to now. हा ब्रॅकेट दोन्ही टर्म मध्ये तो कॉमन काढायचा आहे. सो कॉमन आउट हिअर √3x plus 1 in another bracket write remaining term that is x plus √. So these are the factors of the example number 2. Remaining examples solve yourself. So next in the section we will see the next question, that is our next second question number 2. So till then good day.